ज्या वासनांत ज्योतिषी अशोक खरातनं जगाच्या नकाशावर नाशिकचं नाव पोहोचवलं, त्याच्यानंतर आता आणखीन एकानं त्यात भर घातली आहे. सातपूरचा रवींद्र एरंडे असं त्याचं नाव असून तो नेमका कोण आहे याविषयी जाणून घेतलं तेव्हा थक्क करणारा त्याचा इतिहास समोर आला. खरात आणि एरंडे या दोघांच्या कृत्यानं नाशिक कुप्रसिद्ध झालंय. शिवाय नाशिककरांना तोंड दाखवायलाही जागा ठेवली नाहीये. 10वीला गणितात नापास झालेला खरात चक्क अंकशास्त्रज्ञ बनला, तर पत्रकार म्हणून मिरविणारा एरंडे थेट NGOचा संचालक झाला. काही वर्षापूर्वी पत्रकारिता क्षेत्रात दबदबा असलेल्या 2 प्रतिष्ठित दैनिकांचा पत्रकार म्हणून एरंडे काम करीत होता, तेही एका त्यावेळच्या नावाजलेल्या संपादकासोबत. सातपूरचा परिसर वार्ताहर म्हणून मिरवताना त्याची राजकारण्यांसोबत उठबस वाढली. पत्रकारच असल्यानं अधिकारी, पोलीस अशा बड्या अधिकाऱ्यांशीही ओळखी पाळखी ओघाने आल्याच. त्याच जोरावर त्यानं सातपूर परिसरात बस्तान बसवलं. सन्मान युग नावाचं साप्ताहिक सुरू करून मानधनावर काम करणारा साधा परिसर वार्ताहर थेट संपादक बनला. सन्मान 14 नावाचं चॅनल सुरू करून इलेक्ट्रॉनिक युगातही पाऊल ठेवलं. तेथूनच सुरू झाला त्याचा डोळे दिपावणारा प्रवास. उर्मिला पब्लिसिटी नावानं जाहिरातीचा धंदा करणारा एरंडे बघता बघता एका NGOचा संचालकही बनला. एवढ्यावरच न थांबता त्यानं पत्नीला उर्मिला ब्युटी पार्लर नावानं व्यवसाय सुरू करून देऊन तिला स्वावलंबी बनवलं. एरंडेचं आणखीन एक सत्य समोर आलंय. पत्रकारिता करता करता हात बघून लोकांचं भविष्यही तो सांगू लागला. या नवीन धंद्यातही त्यानं बऱ्यापैकी जम बसवला होता म्हणे. पत्रकार म्हणून मिरवताना तो अनेक बड्या राजकारण्यांचा गुरु देखील बनला होता. त्याच जोरावर त्याने दिवंगत माजी नगरसेवक अशोक गवळी याच्या विरोधात महापालिकेची अपक्ष निवडणूकही लढवली होती, पण लोकांनी त्याच वेळी त्याला त्याची जागा दाखवली होती. स्वतःच्या घरी ब्युटी पार्लर असल्याने त्याने गरजू, होतकरू तसेच स्वतःचं पार्लर सुरू करण्यासाठी महिलांना मदत करू लागला. कधी पत्रकार, तर कधी हस्तरेषा तज्ज्ञ, तर कधी NGO अशा एक न अनेक निमित्तानं तो महिलांच्या संपर्कात आला. माझ्या खूप ओळखी असल्याचं सांगून मुलाला सरकारी नोकरी लावून देण्याचं आमिष त्यानं महिलांना दाखवलं. त्या आडून तो महिलांना आपल्या वासनेचा शिकार बनवू लागला. त्यासाठी त्यानं इगतपुरीसारखं नयनरम्य ठिकाणही निवडलं होतं. त्याच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यानं त्याचं बिंग फोडलं आणि त्याच्या प्रतिष्ठेचा बुरखा टराटर फाटला. त्याच्या टॅबमध्ये 1, 2, 3 नव्हे तर तब्बल 121 व्हिडिओ आढळले. त्यापैकी 81 व्हिडिओ अश्लील असल्याचं पोलिसांना दिसून आलं. व्हिडिओ पॉर्न साईटला विकल्याचा संशय असून पोलीस त्या दिशेनं तपास करत आहे. साधा परिसर वार्ताहर म्हणून पत्रकारिता सुरू करणारा एरंडेनं आज कोट्यावधीचं साम्राज्य उभं केलंय. सातपूर परिसरात 2 मजली टुमदार बंगला, अलिशान ऑफिस ही त्याच्या मालमत्तेची प्रातिनिधिक उदाहरणं आहे. शेकडो महिलांशी खेळणारा खरात असो की पत्रकार म्हणून मिरवणारा एरंडे, त्यांच्या कार्यकर्तृत्वात बराच एकसारखेपणा दिसतो. खरातचं वय 63 तर एरंडे हाही 60 पार केलेला. खरातनं स्वतःला अंकशास्त्रज्ञ म्हणवून घेतलं तर एरंडेनं हस्तरेषा तज्ज्ञ. महिलांचा उपभोग घेऊन त्यांचे अश्लील व्हिडिओ बनवणं हा सुद्धा दोघांमधला आणखीन एक सारखेपणा. दोघेही सध्या गजाआड झालेत, तेही त्यांच्यातलं साम्य.